काय बोलायचं वकील साहेब, काय बोलायचं? अहो माझी शालन गेल्याचा चटका माझ्या जीवाला लागलाय हो. ती जखम अजून पुरती भरली बी नाही ना आमच्यावर त्यांच्याच खुरांचा आरोप केला जातोय. हा आरोप आमच्यावर होण्याआधी आम्हाला मरण का आलं नाही हा प्रश्न पडलाय आम्हाला. जज साहेब तुम्हाला सांगतो, माझं आणि शालनचं एकमेकांवर लय जीव होता हो, लय प्रेम होतं आमचं. म्हणून तर आम्ही लग्न केलं नाही. आता तुम्ही मला सांगा, जिच्यावर माझं एवढं प्रेम आहे, जिच्यावर माझा एवढा जीव आहे, तिचं आम्ही खून करू का, तिला मारून टाकू का? आम्हाला कोर्टाला एवढंच सांगायचंय का कुणाचा तरी गुन्हा लपवण्यासाठी हा आरोप आमच्यावर केला जातोय. हा, तुम्हाला जे काही बोलायचंय स्पष्ट बोला. आम्ही बोलू, आम्ही लाख बोलू, पर ते या कोर्टातल्या प्रत्येकाला पचल का हा प्रश्न आम्हाला पडलाय. डॅडी, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते कोर्टासमोर बिनधास्त सांगा. जज साहेब, माझ्या शालनच्या खुनाचा आरोप माझ्यावर करून मी किती वाईट आहे हे कोर्टाला फक्त भासवलं जातंय, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. माझ्या शालनचा खून मी नाही, या मालननं केलाय. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. जालिंदर निंबाळकर यांनी केलेले हे आरोप अत्यंत बेसलेस आहेत. इनफॅक्ट शालन निंबाळकर यांच्या खुनाचा मालन निंबाळकर यांच्यावर आरोप केल्याने मालन निंबाळकर यांना त्रास होणार आहे ह्याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यामुळेच अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करतायत ते माझ्या आशिलांवर. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू युअर ऑनर. परांजपे, कोर्टात असे पुरावे नसताना आरोप करता येत नाहीत हे सांगितलं नाहीयेत का तुम्ही यांना? नाही जज साहेब, यात आमच्या वकील साहेबांची काय बी चूक नाही. आम्हीच भावनेच्या भरात सगळं बोलून गेलो, पण का बोलून गेलो असं वाटतंय आम्हाला आता. जज साहेब, शालन गेली तेव्हा तिथं मालन फक्त एकटीच होती, दुसरं कुणीच नव्हतं. आता ही गोष्ट घडून गेल्यावर इतक्या दिवसांनी आम्हाला आरोपी म्हणून इथं उभं केल्यावर आमच्याच्यानं रावलं नाही म्हणून आम्ही सगळं खरं खरं सांगून बसलो. हे बघा जालिंदर निंबाळकर, तुम्ही हे जे सगळं बोलताय ना हे तुमच्यासाठी फक्त सत्य आहे, पण याचे जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुम्ही असे आरोप करू शकत नाही. पुरावा काय द्यायचा जज साहेब? या गोष्टी काय एका दिवसात घडलेल्या नव्हत्या हो. आम्हालाच या मालनची दया आली. आम्ही तिला घरात आणलं, हक्काचं घर दिलं, पण आल्या दिवसापासून हे मालनचे ते शालनचे खटके उडाले. रोज उठून दोघी भांडायच्या. आमचं जगणं नकोसं झालं होतं या भांडणांपाय. आम्ही लय चटके सहन केले जज साहेब, आम्ही लय चटके सहन केले. असं काहीही नव्हतं. खोटं बोलतायत हे जज साहेब. माझ्या आयांमध्ये अगदी जिव्हाळ्याचं नातं होतं. सख्या बहिणीसारख्या होत्या त्या दोघी जणी. हे बघा, तुम्ही खाली बसा. जालिंदर, बोला. तू शिक्षणासाठी शहरात गेली होतीस गे, तुला कसं माहित असणार? पण हिथं आम्ही काय बघत होतो ते आम्हालाच माहित. जज साहेब, आम्ही आमच्या लेकीला डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी शहरात पाठवलं होतं, पण त्यांना आम्ही इथल्या भांडणांबद्दल कधीच काही कळलं नाही. आमच्या पोरीच्या मनावर परिणाम झाला असता व अभ्यासावर परिणाम झाला असता. तुम्हाला सांगतो जज साहेब, या दोन बायका दिवस रात्र नुसत्या भांडायच्या आणि आमची अवस्था अडकीत त्यात सापडल्यासारखी झाली होती हो. जज साहेब, त्याच भांडणाच्या रागातून या मालननं माझ्या शालनचा जीव घेतला असणार. मिस्टर जालिंदर, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, बिनबुडाचे आरोप करू नका प्लीज. अहो कालिंदी मॅडम, काहीतरी कोर्टाला ठरवू द्या की. माय लॉर्ड,
या दोघी एकमेकींशी कशा वागायच्या याचे व्हिडिओज आहेत आमच्याकडं. आणि हे व्हिडिओज या केसला नक्कीच काही वळण देऊ शकतात. तेव्हा ते व्हिडिओज कोर्टासमोर सादर करण्याची परवानगी असावी. युअर ऑनर, अशा प्रकारे ऐनवेळी कुठलाही पुरावा नाही दाखवू शकत ते. कालिंदी मॅडम, आत्तापर्यंत ठोस असं या केसमध्ये मला काहीच मिळत नाही. आता हे जे व्हिडिओ देत आहेत त्याच्यातून बघूया ही केस किती पुढे जाते ते पाहूयात. सो प्लीज कोऑपरेट. परवानगी आहे. मॅडम रेडी. तुला काय गरज होती ग त्या शोभाला आता अशी सुट्टी द्यायची? अक्का, उगा बिनबुडाचा आरोप माझ्यावर करायचा नाही. ती मी नाही सुट्टी दिली तिला. तू नाही दिली तर मग कोणी दिली? अक्का, लय होतंय आता, सांगून ठेवते. मला सांग, मी तुला सावध राहायसारखी वागवते का? किती जीव लावते मी तुला. लोक अजून मी फक्त की आरोप तू अक्कांचा पोरगा आहेस का माझा आहे अजून मी करत नाही त्यासनी. शत्रू आरोप ती बघी माझ्या पोराला माझ्यापासून तोडायला चालली आहे आणि मी काय गप्प बसू आहे? अयो, माझा पोरगा म्हणते त्या आणि माझा कोण आहे हो त्यो? युअर ऑनर, मला एक गोष्ट कळत नाहीये, या घरातल्या भांडणांनी काय सिद्ध होणार आहे? आणि मुळात आपण इथे खुनाच्या खटल्यासाठी आलेलो आहोत की घरातल्या भांडणांच्या? आणि प्रत्येक घरामध्ये किरकोळ भांडणं असतातच माय लॉर्ड. त्याचा अर्थ असा होत नाही की या भांडणांमुळेच तो खून झालेला आहे. जज साहेब, मला असं वाटतं आदरणीय कालिंदी मॅडमनी व्हिडिओ नीट बघितला नाही वाटतं. मॅडम, अहो नीट बघा ना. त्या व्हिडिओमध्ये या मालननं आणि शालननं एकमेकींवर बंदूक ताणले हो. याला म्हणतात जालिंदर निंबाळकरचं टॉक. माणसानं पुढचा बंदोबस्त आधीच करून ठेवला. काही टायमाला असा फायदा होतो. डॅडी चला पटकन वर. अहो तुमच्या दोन्ही बायकांनी ना घर डोक्यावर घेतले. मी त्या तेजूला जरा काय बोलायला गेलो, मारायला गेलो ना, त्या दोघी एकमेकांची कचा कचा भांडते. ते तुम्ही काहीच कसं बोलत नाही हो त्यांना? बसा 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 बसा, शांत व्हा. नाटकं करतात ते, आम्हाला खोळा समजतात. पण त्या नाटकं करत असल्या ना तर आम्ही बी लय पोचलेले कलाकार आहे. हे छत्री, यांची नाटकं रेकॉर्ड करतोयस ना? डॅडी तुम्ही काळजीच करू नका. अहो त्यांची सगळी नाटकं शूट केल्यात माझ्या मोबाईलमध्ये. जपून ठेव. पुढे या एक होऊन आमच्यावर जेव्हा डाव करतील ना तेव्हा हे रेकॉर्डिंग कामाला येईल. अहो डॅडी काही पण काय बोलताय हो तुम्ही? या दोघी तुमच्यावर का डाव टाकतील? अहो मान वर करून बघत नाही हो तुमच्या समोर. हितच फसता तुम्ही चिरंजीव. कसे वाघ जंगलात जोर फिरत असतो का नाही असा मस्त, तर त्याला सगळे प्राणी घाबरतात. आणि जेव्हा त्याला इजा झाली तो एका जागी बसला का झाले, माकडं बी येऊन शेपूट वाढतात. कळलं काही? जाऊ द्या.